शरीरविज्ञान शास्त्रज्ञ, औषधशास्त्रज्ञ, उत्तम शिक्षक आणि शिस्तप्रिय अनुशासक म्हणून नावाजल्या गेलेल्या भालचंद्र बाबाजी दीक्षित यांचा जन्म 7 सप्टेंबर 1902 रोजी अमरावतीमध्ये झाला. वकिली करण्याची घरची परंपरा सोडून भालचंद्र दीक्षित यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी 1925 साली मुंबईतील ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयामधून MBBS पदवी संपादन केली. 1926 साली कोलकात्याच्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये डॉक्टर भालचंद्र दीक्षित यांच्या संशोधन कार्याला सुरुवात झाली. तिथे त्यांनी प्राध्यापक RN चोप्रा यांच्याबरोबर संशोधनात भाग घेऊन सुडोएफिडिन या औषधाचं हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेवरील परिणामांचं मूलभूत तत्व शोधून काढलं. ही औषधी भारतात मिळणाऱ्या एफेडा या वनस्पतीपासून मिळवली होती. हे या संशोधनाचं वैशिष्ट्य होतं. तसंच मॉर्फिनऐवजी नार्कोटिन हेही तेवढंच उपयुक्त आणि निर्धोक आहे, हेही डॉक्टर दीक्षित यांनी सप्रयोग सिद्ध केलं. हे संशोधन सुरू असतानाच त्यांनी 1927 साली डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ हा अभ्यासक्रमही पूर्ण केला. 1930 साली विशाखापट्टणमच्या वैद्यकीय महाविद्यालयात औषधशास्त्राचे प्राध्यापक म्हणून डॉक्टर दीक्षित यांची नेमणूक झाली. तिथं त्यांनी चौलमुग्रा तेलातील कुष्ठरोग विरोधी घटक सर्वात प्रथम शोधून काढले. तसंच पर्टेन नावाचं औषध मज्जारज्जूमध्ये भूल देण्यासाठी निर्धोक आणि परिणामकारक आहे, हे डॉक्टर दीक्षित यांनी सप्रयोग दाखवून दिलं. 1931 साली रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स या संस्थेचं सभासदत्व मिळवण्यासाठी ते एडिनब्रोला गेले आणि तिथेच प्राध्यापक क्लार्क यांच्याकडे औषधशास्त्र विभागात रुजू झाले. बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व या आधारावर पुढे डॉक्टर दीक्षित यांना शरीरविज्ञानशास्त्र विभागात सहाय्यक म्हणून जबाबदारी मिळाली. अभ्यासू वृत्तीमुळे डॉक्टर दीक्षितांनी 1933 साली MRCP आणि नंतर PhD संपादन केली. एडिनब्रोला डॉक्टर भालचंद्र दीक्षित यांनी ॲसेटाइल कोलिन या मज्जातंतूवरील संदेशवाहकावर जे संशोधन केलं त्याचं महत्त्व आजतागायत अबाधित आहे. आपलं संशोधन सतत चालू ठेवून त्यांनी हृदयाची अनियमितता आणि हायपोथॅलॅमस ग्रंथींचा परस्पर संबंध अभ्यासला. त्यांनी कॅफिनचे आणि बार्बिटोनचे हृदयाच्या अनियमिततेवरील परिणाम सिद्ध केले. डॉक्टर दीक्षित 1934 साली भारतात परतले. त्यानंतर मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची नेमणूक झाली. तिथे ॲसिटाइल कोलिनवरचं आपलं संशोधन त्यांनी चालूच ठेवलं. तसंच मलेरिया आणि प्लेग या रोगावरील औषधांचं संशोधन त्यांनी केलं. हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये सर्पविषाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एका सर्पालयाची स्थापना केली. 1946 मध्ये पुण्यातील BJ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि शरीर रसायनशास्त्राच्या प्राध्यापकपदी डॉक्टर दीक्षित यांची नेमणूक झाली. तिथे वैद्यकीय पदवीसाठी अभ्यासक्रम आणि आराखडा तयार करण्याचं आव्हान त्यांच्यापुढे होतं. 1951 साली डॉक्टर दीक्षित यांच्यावर राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवेची जबाबदारी टाकण्यात आली. मुंबई राज्याचे सर्जन जनरल म्हणून त्यांची नेमणूक झाली. अत्युत्तम वैद्यकीय सेवा, उत्तम वैद्यकीय शिक्षक आणि संशोधक देशात निर्माण करण्यासाठी 1956 साली भारत सरकारनं दिल्लीला एक संस्था स्थापन करण्याचं ठरवलं. त्या संस्थेच्या पहिल्याच संचालक पदासाठी डॉक्टर भालचंद्र दीक्षित यांना आमंत्रित करण्यात आलं. ती संस्था म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स होय. डॉक्टर भालचंद्र दीक्षित यांच्या अथक प्रयत्नांनी आणि यशस्वी पुढाकारामुळेच जगाच्या विविध भागात कार्यरत असणारे वैद्यकीय संशोधक या नाविन्यपूर्ण संस्थेसाठी एकत्र आले आणि संस्था अत्युत्तम बनवण्याच्या कामी रुजू झाले. विषयाचं सखोल ज्ञान, प्रायोगिक कौशल्य, शिकवण्याची असामान्य हातोटी यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रिय होते. डॉक्टर दीक्षितांना खेळाविषयीही अत्यंतिक प्रेम होतं. ते विद्यापीठ स्तरावरचे हॉकी, टेनिस आणि बॅडमिंटन खेळाडू होते. 1965 साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सरकारनं त्यांचा गौरव केला. परदेशातून येणारी निरनिराळी आमंत्रणं नाकारून आपल्या देशाला कर्मभूमी मानून शेवटपर्यंत देशसेवा करणाऱ्या डॉक्टर भालचंद्र दीक्षित यांचं 1977 साली निधन झालं.